सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी गलियां, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी गलियां, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। राम कृष्ण जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरि राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय राम रूपबहदालोचनी, 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 सुखा झाले हो साधनी, सुखा झाले हो साधनी,
आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला एक देव करून घ्या, विणे विना जीवा सुख नो
विना जीवा सुख नो हे हेरती माई गे दुःखाची जनिती हेरती माई गे दुःखाची जनिती विना जीवा सुख नो हे सुख नो हेरती माई दुःखाची नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माई गे दुःखाची जनिती हेरते माई गे दुःखाची जनिती अविनाश करी आपुली आहे अविनाश करी आपुली आहे लावी मना पिझे गोविंदाचे लावी मना पिझे गोविंदाचे रती माई गे दुःखाची जनिती रती माई गे दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माई गे दुःखाची जनिती हेरते माई गे दुःखाची जनिती तुका म्हणे मरणेची जरे तुका म्हणे मरणेची जरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे येरते माई गे दुःखाची जनिती हेरते माई गे दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माई गे दुःखाची जनिती हेरते माई गे दुःखाची जनिती
तेने बिने जीवा सुख है, तेने बिने जीवा सुख नो रति माई के दुख जिगते दुख जगते दुखते जने जीवा सुनो तेने बिना जीवा सुखनो रति माई के दुखाची जनी थी रति माई के दुखाची जनी थी दुखाचे जनी थी ये रति माई के दुखाची जनी थी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने बिने जीवा सुख रे, तेने बिने जीवा सुख नो है, तेने बिने जीवा जीवा तेने बिने जीवा तेने बिने जीवा सुख नो है, रति माई के दुख जगते रति माई के दुख जगते दुख से जने रति माई के दुख जगते जीवा सुखनो तेने बिना जीवा तेने बिना जीवा तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुखनो है सुखनो है सुखनो है सुखनो है तेने बिना जीवा सुखनो है तेने बिना जीवा
जलती ये रती माई के दुखाची जलती दुखाची जलती ये रती माई जलती नाहे आदियते अवसान अवसान अवसान
नाही आदि अंती अवसान आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विणजीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करे आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा गुरु वृधवन पांडुरंगा गुरु वृधवन दूसरे चरण संततिया समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन हितपानि मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कुंजनेत्रम
सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं संविदं पुण्यस्थानं हरादितरङ्गं समाधितवर्तं नमामि गंगागिरियं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियम्, तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, कैलासवासी रामनाथ एकनाथ पाटील बराडे, सर्व त्यांना अण्णा म्हणायचे, रामनाथ अण्णा, ज्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहेत, त्यांचे बंधू पाटीलबाई एकनाथ पाटील बराडे, पत्नी गंगा भागीरथी केशरबाई रामनाथ बराडे, भाऊजाई गंगा भागीरथी द्रुपदबाई सुखदेव बराडे, चिरंजीव आबासाहेब रामनाथ बराडे, सीताराम रामनाथ बराडे, संजय रामनाथ बराडे, कन्या सौ आशाबाई रामचंद्र महाडिक, नातू चिरंजीव कृष्णा सीताराम बराडे, चिरंजीव राम संजय पाटील बराडे, चिरंजीव प्रज्वल संजय पाटील बराडे, समस्त बराडे परिवार, बराडे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, राम दरबार आश्रम, राम दरबार आश्रमचे महंत हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमचे संदीपन महाराज, उपस्थित महाराज मंडळी, सर्व गायक वादक वृंद, निमित्त श्राद्धाचं आहेत कैलासवासी रामनाथ पाटील बराडे यांचं श्राद्ध आहेत। भजना पूजनामध्ये पोथ्या वाचण्यात त्यांचं आयुष्य गेलं। असा एक ग्रंथ नाही ठेवला त्यांनी की तो वाचायचा राहिला असेल म्हणून। मंदिरामध्ये कायम वाचन चालू असायचं, पोथ्या तर वाचायचे पण ते पंचांग पण पाहिजे। पंचांगही पाहिजे ते, आणि एक परमार्थिक अशा प्रकारचं एक त्यांचं जीवन गेलं। नेहमी ज्यावेळेला इथं आम्ही होतो त्यावेळेला त्यांचं येणं जाणं नेहमी होतं। नंतर थकल्यानंतर ती गोष्ट वेगळी आहे। बेटातही त्यांची यायची इच्छा असायची, पण थकल्यामुळं काय करतील, शरीरापुढं शरीर साथ देऊ नाही लागल्यावर नाईलाज असतो। खूप कळकळ असायची, परमार्थाची अध्यात्माची कळकळ, भगवंताच्याच चिंतनात कुठल्या न कुठल्या माध्यमातून ते असायचे। वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथाचं वाचन मंदिरामध्ये नेहमी वाचन असायचं। अशा प्रकारे एक परमार्थिक जीवन खूप चांगलं गेलं। आता अलीकडच्या काळात हे मोबाईल आल्यापासून जरा सगळंच बिघडलं काम। प्रत्येकजण त्या मोबाईलमध्ये डोकं, कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, पाहायलाही तयार नाही। शाळा कॉलेजला जरी आपण गेलो सगळ्यांचे डोके खालीच। काही काही लहान लहान मुलांना मनक्यात गॅप झाले ना खाली पाहून पाहून। कुठल्याही गोष्टीचा वापर असावा तो योग्य असावा, अति सर्वत्र वर्जयेत। अति झाल्यानंतर शेवटी त्याचा नाश असतो।
परमार्थिक जीवन एक सुखी समाधानी जीवन असतं. ग्रंथाच्या वाचनातून वेगवेगळ्या प्रकारच्या कथा श्रवण करायला वाचायला मिळतात. त्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवही येतात. ज्ञानामध्ये भर पडते ना. कवळी कवळी जोडके निर्धन होत धनवान, अक्षर अक्षर पडके मूर्ख होत सुजान. कवळी कवळी गोळा करून निर्धन धनवान होऊ शकतो आणि अक्षर अक्षराचं अध्ययन करून मूर्ख सुद्धा ज्ञानी होऊ शकतो. कणत्यागे कुतो धनम, क्षणत्यागे कुतो विद्या. ज्याला क्षणाचं महत्त्व नाही आहे त्याला विद्या प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला कणात महत्त्व नाही त्यांना धन प्राप्त होत नाही. क्षणाचं आणि कणाचं महत्त्व असावं. जीवनामध्ये आध्यात्मिक ग्रंथाचं अध्ययन असेल तर एक समाधान प्राप्त करता येतं. असो त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असणारा योग आहेत. श्राद्ध का करतात? ज्या माता पित्यांनी जन्म दिलेला आहे, ज्यांनी संस्कार दिलेले आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं. आपली कृतज्ञ संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आपण चंद्राला देवता म्हणतो, सूर्याला देवता म्हणतो, अग्नीला देवता म्हणतो, जलाला देवता म्हणतो, पृथ्वीला देवता म्हणतो. देवता म्हणजे काय? देवता आणि ईश्वर दोघांमध्ये फरक आहे बरं का. द्यू धातूपासून देव शब्द निर्माण होतो. द्यू म्हणजे देणे. जो देण्याचं कार्य करतो त्याला देवता म्हणतात. जसं सूर्याची ऊर्जा आपण वापरतो, इलेक्ट्रिक खात्याची वीज वापरतो, इलेक्ट्रिक खातं बिल देतं. नाही बिल भरलं तर पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस. तिसऱ्या नोटीसला नाही भरलं, चौथ्यांदा कनेक्शन कट. आता लोक सौर ऊर्जा वापरतात. सौर ऊर्जेवर अनेक मोठे मोठे प्रकल्प सुरू झाले. सौर ऊर्जेवर इलेक्ट्रिक पंप सुद्धा शेतामध्ये बसवले लोकांनी. सूर्याने कधी बिल पाठवलं का? कधी कनेक्शन कट केलं का? मग देण्याचंच कार्य आहेत ना. चंद्र सोमो भूत्वा रसात्मकः, पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. गीतेमध्ये भगवान सांगतात. वनस्पतीमध्ये जे औषधी गुण येतात ते चंद्रातून आलेले असतात बरं का. चंद्राच्या किरणातून येतात. रसतत्वाशी चंद्राचा संबंध असतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रावर काढायला सांगतात. त्याच नक्षत्रावरती वनस्पती का काढायची? आता उत्तरा नक्षत्र चालू आहेत. बऱ्याच वनस्पती उत्तरा नक्षत्रात काढल्या जातात. कारण पावसाळ्याचा मध्यान्ह नाहीत. अशा वेळेला ज्या वनस्पती असतात त्यांना फुलं वगैरे आलेले असतात. कवळे फळं आले असतात, फुलं आलेले असतात. त्यावेळेला ती वनस्पती पूर्ण शक्तीमध्ये असते. नंतर ते फलाचं बीज जेव्हा बीजामध्ये रूपांतर होतं तेव्हा त्या वनस्पतीची शक्ती त्या बीजामध्ये कन्वर्ट होती. एकदम कवळं फळ असताना, फुलं असताना जसं मनुष्य तारुण्यात असतो तेव्हा ती वनस्पती सुद्धा तारुण्यात असते. आणि त्यावेळेला अनुकूल वातावरण असतं, हवामान अनुकूल असतं, पाऊस झालेला असतो आणि त्यामध्ये पोषण शक्ती असते. अशा वेळेला जर ते मुळी उपटून काढली आपण तर अशा वेळेला तिच्यामध्ये जास्त शक्ती असते. आणि म्हणून इतर काळापेक्षा या नक्षत्रात काढलेली वनस्पती ही जास्त प्रभावी ठरते. काही वनस्पती अशा सांगितलं विशिष्ट नक्षत्र असेल, विशिष्ट वार असेल त्या दिवशी, मग त्या दिवशी त्या वारात त्या नक्षत्राला का काढायची? याचा काय संबंध आहे नक्षत्राचा आणि तिथीचा त्या वनस्पतीचा? याचा संबंध येतो चंद्राशी. कोणत्या नक्षत्राला कोणत्या तिथीला चंद्राची काय स्थिती आहे? कारण चंद्राच्या रसतत्वाचा, चंद्राच्या प्रकाशाचा वनस्पतीच्या रसतत्वाशी संबंध येतो. चंद्राचा द्रव पदार्थाशी संबंध येतो बरं का. समुद्राला भरती ओटी कशामुळे येते? चंद्रामुळे. पौर्णिमेला भरती आली, अमावस्येला ओटी आली,
हे चंद्रामुळे झालं ना. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळं ते लक्षात येतं. हा परिणाम केवळ समुद्रावर नाही होत, जिथं जिथं जलतत्व आहे प्रत्येक ठिकाणी तो परिणाम होतो, पण तो परिणाम इतका सूक्ष्म असतो तो आपल्या लक्षात येत नाही. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते जाणवतं. मग वनस्पतीच्या रसामध्ये सुद्धा जलतत्व आहे, आपल्या रक्तामध्ये सुद्धा जलतत्व आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्या रक्तावर सुद्धा त्याचा सूक्ष्म परिणाम झालेला आहे. वनस्पतीच्या रसावर त्याचा सूक्ष्म परिणाम झालेला आहे, जरी जाणवत नसला तरी. एवढंच नाही तर मनावर देखील त्याचा परिणाम होतो बरं का. एकदा एक म्हातारी भेटली, नातवाला घेऊन आली, 7-8 वर्षाचं पोरग. म्हातारी म्हणले, महाराज या पोराला काही सांगा. मी म्हटलं काय झालं? हे फार वेड्यासारखं करतं. वेड्यासारखं देत असतं पोरग, लहान आहे अजून, शहाणं झालं म्हणजे शहाणेपणा येईल. नाही याला काहीतरी बाहेरचं झालं, मी कोणी काहीतरी केलं म्हणे. कशावरून म्हणतो तुम्ही काही केलं? नेमकं अमावस्या आली, पौर्णिमा आली की पोरग बिघडलं. बाकी काही होत नाही, अमावस्याला पौर्णिमेलाच बिघडतं. याचा अर्थ काहीतरी बाहेरचं झालं. मी सांगितलं आजीबाई बाहेरचं काही नाही, जे आहे ते आतलंच आहे. चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्य अजायत. मनाचा स्वामी चंद्र आहे, बुद्धीचा स्वामी सूर्य आहे. अमावस्या पौर्णिमेला चंद्र सूर्याचा प्रभाव अधिक असतो आणि त्याचा मनबुद्धीवर परिणाम होतो. ज्याची मनबुद्धी कमजोर आहे अशा व्यक्तीला ते जाणवतं, सर्वांना जाणवत नाही. परंतु मनबुद्धीवर चंद्र सूर्याचा परिणाम होतो. कारण मनाला देखील शास्त्र द्रव मानतं आणि प्रत्येक द्रव पदार्थावर चंद्र परिणामकारी असतो. म्हणून आपण चंद्राला देखील देवता मानतो, सूर्याला देवता म्हणतो. सूर्याला अर्घ्य देतो ना. प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची एक पद्धती आपल्या संस्कृतीमध्ये. सूर्याकडे मुख करायचं, हातात ओंजळीत किंवा एखाद्या भांड्यामध्ये लोट्यात तांब्यात पाणी घेऊन सूर्याकडे मुख करून ते जमिनीवर सोडत असतात. ओम सूर्याय नमः, रवये नमः, हिरण्यगर्भाय नमः, पूष्मे नमः, अर्काय नमः, मरीचे नमः, मित्राय नमः, खगाय नमः. सूर्याला अर्घ्य द्यायचं. काय होईल ते केल्याने? सांगितलं आरोग्यम भास्करम इच्छित. तुम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर सूर्याला अर्घ्य द्या. कोणी म्हणजे आरोग्याचा जे काय संबंध आहे? सूर्याकडे पाहून पाणी सोडायचं, ते पाणी सोडल्याचा आरोग्याची काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. एक तर सूर्योदयाच्या आधी स्नान करावं लागेल, त्याच्या लवकर उठावं लागेल. हा एक महत्वाचा फायदा आहे. नाही तर काही दिवसभर पार सूर्य वर येतो तरी झोपलेलेच. आरोग्याचं महत्वाचं आहे की सूर्योदयाच्या आधी स्नान झालं पाहिजे. सूर्योदयाच्या आधी तारे असताना केलेलं जे स्नान असतं ते ऋषी देवतांचं स्नान आहे. सूर्योदयाच्या वेळेचं मनुष्य स्नान आहेत आणि सूर्योदयाच्या नंतरचं राक्षस स्नान आहेत. आपण कोणतं स्नान करतो स्वतःला विचारून पहा. तर अशा प्रकारे सूर्योदयाच्या वेळेला स्नान करून अर्घ्य देण्याचं म्हटल्यानंतर लवकर उठलं पाहिजे. आणि प्रातःकाळी जेव्हा तुमची हालचाल सुरू होते, आयुर्वेद शास्त्र सांगतं 100 दवा व 1 भोरकी हवा. प्रातःकाळची हवा 100 औषधाचं काम करते. हा एक फायदा. दुसरा लाभ असा आहे, ज्या वेळेला तुम्ही पाणी सोडता, सूर्यकिरण आणि ते जलधारा यांची होणारी जी रासायनिक प्रक्रिया, सूर्याच्या किरण आणि सूर्याचे किरण जेव्हा त्या जलधाऱ्यातून परावर्तित होतात आणि ते परावर्तित किरण आपल्या शरीरावर पडतात, त्याचा काय परिणाम होतो आपल्या सर्वांना माहिती आहे. पावसाळ्यामध्ये अचानक पाऊस आला उघडला, संध्याकाळची वेळ आहे किंवा सकाळची वेळ आहे, पाऊस येऊन उघडला आणि सूर्याचं दर्शन झालं. दुसऱ्या बाजूला ढगं असतात,
तिथं काय दिसतं आपल्याला? विरुद्ध दिशेला इंद्रधनुष्य दिसतं ना. मग इंद्रधनुष्यामध्ये सप्तरंग दिसतात. हे रंग कुठून आले? तर सूर्याचे किरण आणि जल यांच्या संयोगाने ते सप्तरंग निर्माण झाले. जल आणि सूर्यकिरणाच्या संयोगाने सप्तरंग निर्माण झाले. आणि या रंगाचं काय वैशिष्ट्य आहे? या सप्तरंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात. आपण पदार्थ बघा, गाजरासारखे लाल रंगाचे पदार्थ, त्याच्यामध्ये वेगळे विटॅमिन्स, हिरव्या रंगाच्या पदार्थामध्ये वेगळे विटॅमिन्स, निळ्या रंगाच्या पदार्थामध्ये वेगळे विटॅमिन्स. हे सगळे विटॅमिन्स त्या पदार्थामध्ये, वनस्पतीमध्ये कुठून येतात? तर ते सूर्याच्या किरणातून येतात. कारण हे रंग सूर्याच्या किरणात आहेच, ते इथेही आहेत. पण ते व्यक्त केव्हा होतात? जसं मी सांगितलं, अचानक पाऊस येऊन उघडल्यानंतर सूर्याच्या विरुद्ध दिशेला ते सप्तरंग दिसतात. ज्या वेळेला तुम्ही सूर्याला अर्घ्य देता त्यावेळेला सूर्याचे किरण जेव्हा त्या जलातून, जलधारेतून परावर्तित होतात, तिथेही ते सप्तरंग तयार झालेले आहेत. जरी दिसत नसले तरी ते सूक्ष्म रीतीने आहेत. आणि ते जेव्हा आपल्या शरीरावर पडतात तर आपल्या शरीराला त्याच्यापासून काही विटॅमिन्स मिळतात. आहारात जे मिळू शकत नाही ते त्या किरणातून मिळतात. आपण तोंडानेच भोजन करतो असं नाही आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जास्त पाणी पितो, पावसाळ्यात हिवाळ्यात कमी पितो. का? तर त्वचेतून या वातावरणातले सुद्धा आर्द्रता आपल्याला मिळते पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, म्हणून जास्त पाणी लागत नाही. उन्हाळ्यात वातावरण कोरडं असतं. याचा अर्थ आपण पाणी फक्त तोंडाने पितो असं नाही आहे. या त्वचेतून सुद्धा आपलं शरीर घेतं त्याला. या प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ आहेत. पंचभौतिक असणारी प्रकृती आहे. गुजरातमध्ये एक प्रल्हाद जानी नावाचे एक साधू होऊन गेले. त्यांना वारून 4-5 वर्ष झाले. वयाच्या 16व्या वर्षापासून 95 वर्ष जगले ते. वयाच्या 16व्या वर्षापासून तर वयाच्या 95व्या वर्षापर्यंत त्यांनी जीवनामध्ये एकही अन्नाचा कण घेतला नाही, एकही पाण्याचं घोट पिले नाही. तो माणूस जगला कसा? म्हणजे माणूस अन्न पाण्यापासून जगू शकतो का? असे काही लोक आजही मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला एक आश्रम आहेत. तिथे एक महात्मा येतात, दादा गुरु म्हणतात त्यांना. नेहमी नर्मदा परिक्रमा करीत राहतात. 3.5 वर्षापासून एकही अन्नाचा कंटेने घेतलेला नाही, फक्त नर्मदा जलावर राहतात. आणि दररोज 30 किलोमीटर चालतात बरं का. पोटात अन्नाचा कण नाही, 30 किलोमीटर चालून. हे कसं शक्य आहे? जेवढे काही हे जीवनसत्व, विटॅमिन्स आपल्याला अन्नाद्वारे मिळतात तेवढे सगळे वातावरणातून सुद्धा आपल्याला घेता येतात. ते सुद्धा एक शास्त्र आहे. पिंपळाचं झाड असतं, कॉन्क्रीटवर उगवतं, त्याला पाणी आहे का देतं? माती नाही आहे, पाणी नाही आहे, मग ते जगतं कसं? तर हवेतली आर्द्रता घेऊन ते जगू शकतं. या वातावरणामध्ये, हवेमध्ये वेदांत शास्त्राचा जर विचार केला तर हे जे पंचतत्व असतात हे सर्व एकमेकांमध्ये एकत्रित असतात. जसं आपण अग्नीद्वारे एखादं लाकूड जाळलं, 100 किलो लाकूड जाळल्यानंतर फक्त 1 किलो राख शिल्लक राहते. मग 99 किलो कुठं गेलं? तर सगळं वातावरणात पसरलं. या वातावरणामध्ये सर्व काही गोष्टी असतात, त्या स्वीकार करण्याची क्षमता आपल्या शरीरात निर्माण करायची असते. आणि ज्यांनी आपल्या साधनेद्वारे ती क्षमता निर्माण केली तो निराहार सुद्धा राहू शकतो, जगू शकतो. असे उदाहरण अनेक आहे. म्हणून प्रातःकाळी जेव्हा आपण अर्घ्य देतो, अर्घ्य देताना सूर्यकिरण आणि ते जलधारा यांचा होणारा जो संयोग आहे, त्या संयोगातून ते प्रकाश किरण ज्या ज्या ठिकाणी परावर्तित होतात आणि ते आपल्या शरीरावर येतात त्यावेळेला अनेक प्रकारचे विटॅमिन्स आपल्या शरीराला आपोआप मिळतात आणि अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात. हा आरोग्याच्या दृष्टीने लाभ आहे. दुसरा महत्वाचा लाभ की ज्या सूर्याची ऊर्जा आपण वापरतो, कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. आपण सूर्याला काही देऊ शकत नाही, मग कमीत कमी निरंजनी वळवू तरी शकतो, अर्घ्य तरी देऊ शकतो. त्याप्रमाणे ज्या माता पित्याने आपल्याला जन्म दिलेला आहे, संस्कार दिलेले आहे, आता त्यांच्या ऋणातून मुक्त तर होऊ शकत नाही, पण कृतज्ञता व्यक्त करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी श्राद्धादी विधी आपण करतो.
आणि म्हणून अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. शास्त्रामध्ये त्याचे अनेक प्रकारची कारणं सांगितलेली आहेत. विठाला विठाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा. तुकोबारांनी जेव्हा या जगाकडे दृष्टी टाकली, अविश्रांत दुःख भोगणार हे जगत, प्रत्येक मनुष्य काही ना काही दुःख भोगताना दिसलो. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी ओ, दुखिया घर बैरागी. जो देखे दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी ओ, दुखिया घर बैरागी. जो देखे सो दुखिया कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. थोड़े थोड़े सब दुखी सुख भी श्याम के दास. अपेक्षा सुखाची करतोय, भोगतोय दुःख. का हो? इच्छा तर सुखाची करतोय, प्रयत्न देखील सुखा करता करतोय, आणि पदरात मिळते मात्र दुःख. असा बहुतेकांचा अनुभव आहे. सुखा करता प्रयत्न करून का मिळत नाही, याचा अर्थ प्रयत्न कुठेतरी चुकतंय. काय अपेक्षा सुख दुःखाची अपेक्षा कोणी करीत नाही. कोणी म्हणतं का देवा मला खरूज होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, माझं पोरग मरू दे. कोणी अपेक्षा करीत नाही. दुःख मागितल्याचे काही उदाहरणं भागवतात पाहायला मिळतात. एक रंती देवाचं उदाहरण आहे श्रीमद भागवताच्या 9 स्कंदामध्ये, आणि प्रथम स्कंदामध्ये कुंतीचं उदाहरण आहे. विपदः सन्तु न शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्यात् अपुनर्भवत दर्शनं. कोणतेही दुःख मागितलं. कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडव विजयी झाले. धर्मराज राजसिंहासनावर बसले. धर्मराजाच्या स्वाधीन राज्य करून भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले. कोणते हात जोडून उभे आहेत, कोणत्याने भगवंताची स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च
नंद गोपकुमार गोविंदाय नमो नमः। हे वसुदेव नंदन कृष्ण, हे देवकी नंदन कृष्ण, हे नंद गोपकुमार, आम्हाला सोडून चाललास ना तू, जा. काय वेळा उलट बोलव, जा जा जा, खा खा, आमच्याशिवाय कोण तुम्हाला खा देऊ का की खा, समजून घ्या, आता आवरलं पाहिजे. जा जा जा, कोणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील, जा. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय जय. अरे ज्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला त्या वसुदेवाकरता तू थांबला नाही, तुझा स्वभाव आहे. रात्री 12 वाजता वसुदेवाला गोकुळात घेऊन जाण्याकरता विवश केलं. ज्या देवकीनीतला 9 महिने उदरात सांभाळलं ते देवकी अंधारामध्ये तुझं मुख सुद्धा पाहू शकले नाही. त्या देवकी करता तो थांबला नाही, निघून गेलास. गोकुळामध्ये गेल्यानंतर नंद यशोदेचं म्हणून रावणा ज्या नंद यशोदेला सांभाळताना खूप कष्ट सहन केले, एक दिवस तू गोकुळाचा त्याग करून निघून गेला. त्या गोपिका तुझ्या वियोगामध्ये रडत होत्या. जेव्हा अक्रूर रथ घेऊन आलेला होता त्या गोपी यशोदेला विचारतात, अगं यशोदे, कृष्ण कुठे आहेत? हा अक्रूर इथं का आला? गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारिला सांगे ओ मदना, अक्रूर उभा अगं यशोदे, कुठे कृष्ण? त्या गोपिका रोदन करतात, अहो विधाता न क्वचित् दया संयोज्य मेद्र्या प्रणयेन वाव्या. अरे ब्रह्माजी, तू किती निर्देश एकमेकात प्रेम निर्माण करतो, ताटातूट करतोस. त्या गोपिका रोदन करतात. कोणती म्हणले? कृष्णा, नंद गोपकुमार. त्या नंद यशोदे करता तो थांबला नाहीस आणि आता आम्हाला सोडून चाललायस, जा. असं म्हटल्याबरोबर कृष्ण खालीच उतरला. महाराज, प्रेमामध्ये एक शक्ती आहे. अरे कृष्णा, आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही, पण आज मागते. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्य पुनर्भव दर्शनं. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तू धावून आलास. पांडव वनवासामध्ये असताना दुर्वास ऋषी आले भोजन मागण्याकरता. सायंकाळ झालेली होती, सूर्यास्त झालेला होता. थाळी पालथी मारलेली होती, भोजन मिळण्याचे संकेत नव्हते. दुर्वासाला भोजन घालायचं, काय करावं?
द्रौपदी धावा केला कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमोचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमोचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमोचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे हाक मारली धावून आलास. पांडवांना लक्षाग्रात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला. वनवन भटकण्याचा प्रसंग आला. जेव्हा जेव्हा संकट आलं हाक मारली तू धावून आलास. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता. महाराज द्रौपदी रडत होती. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बल जोरी, दृष्ट करत बल जोरी, दृष्ट करत बल जोरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरे, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरे. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बल जोरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम द्रौपदी संकटी वस्त्र पुरविली, धावत्वा घातले गजेंद्रासे. कृष्णा तू धावून आलास, वस्त्र पुरवली नव्हे वस्त्रावतार बनलास, तूच वस्त्र बनलास. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तू धावून आलास. आणि आता पांडव विजयी झाले तू आम्हाला सोडून चाललास. असं सुख आम्हाला नकोय. ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख मला हवंय, ज्या सुखातून तू निघून जातोस ते सुख मला नको आहे. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः, विपद विस्मरम विष्णु संपद नारायण स्मृती.
जगत ज्याला दुःख विपत्ती म्हणेल त्याला मी विपत्ती मानित नाही. जगत ज्याला संपत्ती म्हणेल त्याला मी संपत्ती मानित नाही. विपद विस्मरण विष्णू संपत नारायण स्मृती ही भगवंताचं स्मरण हीच खरी संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण हीच खरी विपत्ती आहे. ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख मला हवंय. नमो अकिंचन वित्ताय निवृत्ती गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. तू दिनाचं दुःख हरण करणार आहेस. दीनाना दुःख हरणा देव, दीनाना दुःख हरणा देव, संतना हितकारी. दीनाना दुःख हरणा देव, दीनाना दुःख हरणा देव, दीनाना दुःख हरणा देव, संतना हितकारी. पंछी को पद पढ़ात गणिका सीतारी. दिनाचा दुःख हरण करणारा तू आहे. सूरदास महाराज वर्णन करतात. दीनाना दुःख हरणा देव, दीनाना दुःख हरणा देव, संतना हितकारी. दीनाना दुःख हरणा देव. ज्या ज्या वेळेला दुःख आलं संकट आलं तेव्हा तो धावून आलाच कृष्ण. मला दुःख दे. विपदः संत न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. कोणतीने दुःख मागितलं ना, पण का मागितलं? दुःखात तुझं स्मरण होतं आणि तू धावून येतोस आणि तू धावून आला म्हणजे सुख होतं. सुखाकरिता दुःख मागितलं, दुःखाकरिता दुःख मागितलं नाही. म्हणजे कुंतीच्या दुःख मागण्यात देखील सुखाची अपेक्षा आहे. याचा अर्थ दुःख कोणी मागतच नाही, प्रत्येक मनुष्य सुखाची इच्छा करतो. पदरात दुःख पडतंय. महाराज संत सुख हवंय का तुला? इच्छा सुखाची करतोस ना, मग सुख हवं असेल तर त्या परमात्म्याला आपलं सकर, अन्यथा सुख मिळणार नाही. प्रथम चरणामध्ये आपुला तो एक देव करून निघावा, आपुला तो एक देव करून निघावा, आपुला आपुला
आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विणे जेव्हा सुकन हे या ठिकाणी उपस्थित मान्यवर वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, पंढरनाथ पाटील चव्हाण, चे ज्ञानेश्वर भाऊ मुरकुटे, सारंगधर पाटील डिके आणि सर्वच पक्षातील सर्व पदाधिकारी, पाहुणे मंडळी, बाजारठाण येथील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक, गायक वादक, महाराज मंडळी, भराळे परिवार प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट, मित्रगण, भक्तगण, पत्रकार आमचे भाऊसाहेब काळे या ठिकाणी दिसत आहेत. आणखी कोणी पत्रकार असतील तर त्यांनाही धन्यवाद. भराळे परिवाराचे सर्व पाहुणे मंडळी आणि त्यांचे सर्व प्रेमीजन, जे रामनाथ अण्णांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व प्रेमीजन, ग्रामस्थ, बाजारठाणकर, सर्वांना धन्यवाद. आपुला तो एक देव करून घ्यावा. पुढील वर्षीचा गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह मिळावा अशी मागणी चेंडूफळ, बाजारठाण, शनी देवगाव आणि पंचकृषी या भामाठाण, कमलपूर, हमरापूर, आवलगाव, नागमठाण, गाडे, पिंपळगाव, नेवरगाव, पिरवाडी, यलमुस्ती,
पुढे गेल्यावर जाटेकाठी भेटतो. या परिसरामध्ये सप्ताह व्हावा अशा प्रकारची मागणी आहेत. मागणी फार दिवसापासून त्यांची. वर्ग सप्ताहापासून त्याच्या अगोदर सुद्धा मागणी होती नारायणगिरी महाराज असताना. हो गेले. ते मधून ढिले पडते तुम्ही. विढाला विढाला सद्गुरू गंगागिरी महाराजांची काय इच्छा असेल महाराजांच्या इच्छेप्रमाणे घडेल. मागणी करणारे बरीच गावं आहेत. जिथे योग आहे तिथं घडत असतं. भगवान परमात्मा त्या परमात्म्याची भक्ती. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विणे जेव्हा सुख नाही. सुखाचा मार्ग भक्तीत आहे. संसारामध्ये जे सुख भासतं ते सुख नसून सुखाचा आभास आहे. भासणार आहे ते सुख, टिकणारं नाहीये. वास्तविक सुख जे आहेत ते काही वेगळं आहे. ते पदार्थापासून मिळत नसतं. एकदा यदू महाराज वनामध्ये फिरत असताना एका महात्म्याचं त्यांना दर्शन झालं. फक्त कमरेला लंगोटी होती, कुठलेही कपडे अंगावर नव्हते, पण चेहऱ्यावर हास्य, समाधानाचं तेज. राजाला सुद्धा हेवा वाटावा असं तेज चेहऱ्यावर आहे, असं हास्य आहे. चिंताशुन्न मदेन्न भक्षमशनम पानम सरीद्वारिषु स्वातंत्र्येण निरांकुशस्थितिर्भिर् निद्रा श्मशाने वने वस्त्रं क्षालनशोषणादिरहितं दिग्वासु शय्यामहि संचारो निगमांत वितिषविदा क्रीडां परे ब्रह्मणे. ब्रह्मस्वरूपामध्ये क्रीडा करणारा एक महात्मा, चिंता शून्य. अन्नाची चिंता नाही, वस्त्राची चिंता नाही आहे. निद्रा स्मशाने वने, कधी वनात कधी स्मशानात. वस्त्रशालन शोषणादिरहितं दिग्वासु शय्यामहि संचारो निगमांत विदिशिदां क्रीडां परे ब्रह्मणे. ब्रह्मस्वरूपात क्रीडा करणारा एक महात्मा तरी आत्मसुखाची गोडिया विटे जोका सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मानो नाही. अशा मस्तीत असणारा एक महात्मा आहे. थंडी वाऱ्याची पर्वा नाही, वस्त्राची पर्वा नाही, अन्नाची पर्वा नाही, आपल्या मस्तीत आहे. यदुराजांनी पाहिलं कोण महात्मा आहेत. आपोआप यदुराजांनी हात जोडले, महाराज वंदन केलं. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनाः. तनु मनु जीवे चरणासे लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. त्या अवधूतांना विचारलं, मी एक राजा आहे, माझ्याकडे ऐश्वर्य आहेत, सत्ता आहेत, संपत्ती आहेत, आज्ञाधारिक सेवक आहेत, तारुण्य आहेत, आरोग्य आहेत, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, धनद्रव्य संपत्ती विपुल आहेत, मान सन्मान आहेत. तरी पण माझ्या चेहऱ्यावर जो आनंद नाही तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. तुमच्या अंगावर वस्त्र नाही आहे, तुम्हाला राहायला घर नाही आहे, तुम्ही काय खाता माहिती नाही आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय, आनंद दिसतोय.
जो आनंद माझ्या चेहऱ्यावर नाही आहे, मला सगळ्या अनुकूल घटना असताना देखील माझ्या चेहऱ्यावर जो आनंद नाही तो तुमच्या चेहऱ्यावर आहे. तुम्हाला कुठून मिळाला? ते साधू महात्मा कोणी साधारण नव्हते, भगवान दत्तात्रय होते. भगवान दत्तात्रयांनी सांगितलं, जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु से आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. या जगामध्ये जिथून जिथून मला जो गुण मिळाला तो मी घेतला. गुरु से आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. या जगामध्ये घेण्यासारखं खूप काही आहे, फक्त दृष्टी पाहिजे, आणि ती दृष्टी संतांच्या कृपेने मिळते. महाराज गृहाखाली ज्ञानांजन, गृहा घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निजधन. ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घातलंय महाराज, जग संपूर्ण गुरु दिसते. हे समाधान आहेत. संसारात हे समाधान नाही आहे. समाधानाची जागा कुठे आहे? भगवंताच्या चरणाजवळ आहेत. समाधानाची जागा समाधान हॉटेलात नाही. एका हॉटेलचं नाव तो समाधान हॉटेल. येथे शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल. 2-4 माळकरी चला आणि शुद्ध शाकाहारी, काय हरकत आहे जायला. सकाळी सकाळी भजे तळायला सुरुवात केली. भजे तळता तळता कढईमध्ये उंदराने उडी मारली. भज्यांबरोबर उंदीर तळून निघाला. शेपूट धरून दिला फेकून. पुन्हा त्याच तेलामध्ये पुन्हा भजे तळायला सुरुवात. गरमागरम शुद्ध शाकाहारी. त्या हॉटेलच्या किचनमध्ये जर आपण गेलो तर खायची इच्छा होणार नाही महाराज. गेले 4-5 जण हॉटेलात सपाटून भजे खाल्ले. 500 रुपये बिल झालं, पैसे कोणाकडेच नाही. हॉटेल मला मला पैसे करा. विठाला या ठिकाणी आमचे बाबूलाल काका सोमवंशी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत माऊली टीम, ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि आणखी आमचे सतीश भाऊ आहेत. सतीश भाऊ शिंदे, संचित, नंदू शेठचे चिरंजीव अल्पेश संचित ते उपस्थित. त्यांनाही धन्यवाद. सुखाची इच्छा करतोयच. मी सांगितलं समाधान हॉटेलात समाधान नाही. 500 रुपये बिल झालं, एकमेकाकडे पाहायला लागले, पैसे कोणाकडेच नाही. एकाचा कोट होता हॉटेलमध्ये, म्हणजे कोट काढा, कोट काढून ठेवा, पैसे आणून द्या, मग कोट घेऊन जा. त्यात एक म्हणलं हॉटेल तर समाधान आहे. हो, पैसे दिले तर समाधान, नाही तर पोलीस स्टेशनला कळेल म्हणले. फुकट भजे खाल्ले, पैसे द्यायचं बद्दल. समाधानाची जागा समाधान हॉटेल नाही आहे.
समाधान कुठं आहेत? तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा। तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार। तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सदा नाम घोष करो हरि कथा। तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार। तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा. आमच्या समोर 33 कोटी आहे. 33 कोटी पुरत नाही, पिराला जाऊन पुजतो तिथं. आता पिराकडे जायची काय गरज आहे? बरं आहे ना एवढं 33 कोटी, कमी पडले का? 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव आहे. तो तुम्हाला एक सांगता, आपला तो एक देव करून घ्यावा. तो एक कोणता? एक सद्विप्रा बहुधा वदन्ते. परमात्मा एकच आहे. मग हे आमच्या समोर जे दिसतंय काय? मग परमात्मा जरी काय तर तोच परमात्मा. जेव्हा प्रल्हादा करता येतो तेव्हा तो नरसिंह बनून येतो. वामन करता येतो तेव्हा बळी करता येतो तेव्हा वामन बनून येतो. रावणा करता येतो तेव्हा राम बनून येतो. कंसा करता येतो तेव्हा कृष्ण बनून येतो. तेच परमतत्व महिषासुरा करताय तेव्हा देवी बनून येतं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, उठले कधी आई नाही तरी पण अशा वेळेला आया उठत असतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाडाने बघता लागे तो पावसे निर्वाणी. महिषासुरा करता देवी बनून आला, रावणा करता राम बनून आला, कंसा करता कृष्ण बनून आला. हेच एक तत्व आहे. अनेक वेळेला अनेक काळामध्ये अनेक परिस्थितीनुसार अनेक रूप धारण करून येतं. वास्तविक परमात्मा एक आहे. आणि वारकऱ्यांचं अधिष्ठान कोण आहेत? तो पांडुरंग परमात्मा. विटेवारी जाची बाहुले समान, विटेवारी जाची
जाती पाऊले समान तुझी गदान शूर दादा तुझी गदान शूर दादा विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तोची एक दान शिरदाता आपुला तो एक देव करून घ्यावा त्याला आपलं करा तेणे विणे जेव्हा सुखनो हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जने मने शारंगधर असा असणारा परमात्मा त्याची भक्ती जीवनात घडावी हे सुखाला कारण आहे। त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त असणार जे जगत आहे हे माया रचित आहेत। माया मा म्हणजे नाही या म्हणजे आहे नसूनही जी भासते ती माया आहे। जसं मृगजळ आहेत पाणी नाहीये पण पाण्याचा आभास होतो। आपण कधी ऐकलं का एका माणसाने मृगजळाच्या पाण्यावर डाळिंबाची बाग केली? नाही का मृगजळाचं पाणीच नाही आहे पण दिसतं ते काही गोष्टी नसतानाही दिसतात। शुक्ती रजत शिंपल्यावर चांदीचा भास होतो चांदी नसली तरी दिसते। रज्जू सर्प दोरीवर सर्पाचा भास होतो। मंदांधकारामध्ये एक दोरी लटकली होती झाडाला वाऱ्याने हलत होती त्याच्या खालून एक मनुष्य चालला होता पाय वाट होती त्याने हलणाऱ्या दोरीला पाहिलं त्याला सर्पच आहे घाबरला तो त्याला घामच फुटला। तेवढ्यामध्ये एक मनुष्य बॅटरी घेऊन आला पाहतो तर दोरी सर्प नव्हता पण घाम फुटला न। काही गोष्टी नसलेल्या भासतात। स्थाणू पुरुष एखादा झाडाचं वाळलेलं खोळ उभं असतं आणि रात्री लांबून पाहतो कोणतरी माणूस उभा आहे कोणी चोर आहे का काय कोणी भूत आहे का काय। काही लोक भूताचा भाऊ करतात। एक माणूस खूप भूताला घाबरायचा तो विचार करता अचानक जर रात्री भूत भेटलं तर काय करायचं बरं निघा जातोय का गावाला पायी पूर्वीच्या काळामध्ये काही एवढे साधनं नसायचे पायीच निघाला मधून समोर कोणतरी कंदील घेऊन आला। पूर्वीच्या काळात बॅटरी नव्हत्या कंदील असायचे तो कंदीलवाला पहिला घाबरला आलं म्हणले भूत तो कंदीलवाला ए काय भूतभूत करतोय मी नाही काही समजत भूत मी नाही मानित कुठं चाललाय तू हे पलीकडे चाललंय म्हणजे मला पण तिथंच जायचं चला आपण जाऊ गप्पा मारीत। दोघं चालले गप्पा मारीत अर्ध्या रस्त्यावर गेले एक म्हणला मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही। ह्या तलपी माणसं फार अवघड असतं एकदा तलप लागल्यावर ते काही करतील त्याच्याकरता नाही का। एकदा एक शेतकरी होता खूप चांगली शेती करायचं हायवे रोडच्या कडेला जमीन तिथून कृषी मंत्री चालले होते त्या कृषी मंत्र्याला ती शेती खूप आवडली चला शेतकरी भेट घ्यावा म्हणून कृषी मंत्री खाली उतरले शेतकऱ्याची भेट घेतली तुझी शेती खूप आवडली म्हणले मला काही अडचण असेल तर सांग मी कृषी मंत्री आहेत माझ्या कृषी खात्यातून काहीतरी देऊ शकतो काय इच्छा आहे तुझी पण साहेब ते काय आहे मी सकाळी खूप लवकर आलो ना तंबाखू चुनच करायला म्हणजे काय मग तलप लागल्यावर काय होतं एवढे मोठे कृषी मंत्री म्हणतात काहीतरी निधी माग आणि तो तंबाखू चुनच करायला कारण त्यावेळेला त्याच्या डोक्यात तेवढंच असतं। हा म्हणला मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचं नाही त्याने हातात तंबाखू घेतली आणि चुना काढायला लागला तेवढं वारं सुटलं तर तंबाखू गेली उडून। दुसरा म्हणला मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही
काही बिड्या बादर कीर्तन सुद्धा पेटवतात. दिवसा लक्षात नाही पण रात्री चमकतं ते. एक जण बिडी पित आला आणि तसाच वाकला दर्शनाला, तोंडात बिडी तशीच. त्याला सांगितलं अरे बाबा ते बिडी जो खालून पायाला चटका लागतोय असं दर्शन घेतच त्या. त्यावेळेला त्याचा जोडीदार पिताला म्हणले महाराज माझं दर्शन होई पण तुमच्या हातात राहू दे बिडी. एक एक नमुने आहे मसाला. आता हा तंबाखू खाण्याकरता का झुडपाच्या आड गेला बरं का, ते वाऱ्याने उडून जात होते. दुसरा म्हणला मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही, तो बिडी पिण्याकरता दुसऱ्या झुडपाच्या आड गेला. हा जेव्हा बिडी प्यायला दुसऱ्या झुडपाच्या आड गेला तोपर्यंत तंबाखू खाऊन बाहेर आला. हा म्हणला कंदील दिसतो, कंदील मला कुठे? आपण तर गप्पा करीतच होतो, कसं काय गायब झालो? हा भूत होता का काय? भूत भूत म्हणून गेला आणि पळून घाबरला ना तो गेला पळून. नंतर हा बिडी पिऊन आला. हा म्हणला आपला जोडीदार कुठे? कसं काय गायब झाला जंगलात? हे भूत आहे का काय? तो लागला पडायला. आमच्या संतांना प्रत्येक ठिकाणी भगवान दिसतो. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तात्पर्य या ठिकाणी परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते मायारचित आहे, वास्तविक सत्य नाही आहे. ते दुःखाला कारण आहे, ती आहे माया. आणि म्हणून या मायेच्या अधीन होऊ नये मला द्वितीय चरणात सांगतो. दुःखाची जाणे या ठिकाणी होणार आहेत. 2-5 मिनिटात आपण आवरून घेऊ. ए रती माईके दुःखाची जनते नाही आधी अंत्यावस्था. ज्याला आधी नाही अंत नाही, जे मध्येच भासतं ते सत्य नसतं, ते दुःखाला कारण असतं. मग सुखाचा मार्ग परमात्मा आहे. पण त्या परमात्म्याची भक्ती कशी करावी? काही लोक दिखावा फार करतात. शुद्ध प्रेम असावं, त्या परमात्म्याचं वेड लागावं, त्या परमात्म्याचं पिसं लागावं. एखाद्याला राजकारणाचा वेळ असेल तो राजकारण चांगलं करू शकतो. ज्याला संसाराचा वेळ आहे तो संसार चांगला करू शकतो. ज्याला परमात्म्याचा वेळ आहे तो परमार्थ चांगला करू शकतो. त्याच्याकरता वेळच लागावं लागतं. म्हणून महाराज सांगतात त्या अविनाश परमात्म्याला आपलं करण्याकरता त्याचं वेळ लागावं, पिसं लागावं. तृतीय चरणामध्ये अविनाश आपुनी आईचे, अविनाश आपुनी आईचे, अविनाश आपुनी आईचे, अविनाश आपुनी आईचे.
लागे मना पीसे गोविंदाची लागे मना पीरे गोविंदाची हे रती माई गे दुखाची जनाची हे रती माई गे दुखाची जनाची हे रती माई गे दुखाची जनाची हे रती माई गे दुखाची अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचं. त्या गोविंदाचं वेळ लागावं पिसं लागावं. काय होईल त्याचा वेळ लागला नाही. महाराज सांगता तू मरणार अमर. आजपर्यंत कोणी अमर झालंय का हो? प्रत्येकाला मरावंच लागलं. शरीर तर मरतच असतं. महाराज सांगतात मी शरीराची गोष्ट बद्दल सांगत नाही आहेत. मरणारं शरीर मरणारच आहेत, परंतु तू कीर्ती रूपाने शिल्लक राहशील शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तम चिवरे करते. मृत्यू जरी झाला तरी कीर्ती रूपाने शिल्लक राहशील. तुकोबाराय ज्ञानोबाराय शतकं गेले तरी आजही आपल्या मुखात नाव आहेत. गंगागिरी महाराज 200 वर्ष झाले तरी आज मुखात नाव आहेत. कीर्ती रूपाने शिल्लक राहशील. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती माझ्या. हा आनंद भक्तीमध्ये असतो. संसारामध्ये जे सुख जाणवतो सुखाचा आभास आहेत, खरं सुख परमात्म्याच्या भक्तीत आहेत. हा सार आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विणे जेव्हा सुख नव्हे. एरती माईके दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आपण सर्वांनी या ठिकाणी असंच बसून राहायचं आहे. या ठिकाणी काही 2-3